खरं तर जंगलातले प्राणी म्हटलं की हिंस्र प्राणी असतात, पण महादेवी हत्तीन ही इतकी माणसाळली होती की माणसांशिवाय तिला जमत नव्हतं किंवा कटत नव्हतं. अहो, त्या कोल्हापूर भागामध्ये इतकी फेमस होती, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना जीव लावणारी आणि सगळे तिला जीव लावणारे आणि एवढं प्रेम, एवढं अतोनात प्रेम देणारी ही हत्तीन आज अनंत अंबानीने त्याच्या शौकसाठी त्याच्या प्राणी संग्रहालयात दाखल केलं. आणि तुला एवढंच प्रेम आहे तर अनेक कुत्री आहेत, अनेक मांजरं आहेत जे रस्त्यावर बेवारस फिरतायत, अनेक माणसं आहेत, त्यांना तू घेऊन जा, त्यांना सांभाळ. अरे, ज्यांना आम्ही सांभाळतोय, जेव्हा पेक्षा जास्त सांभाळतोय त्या हत्तीनीला, आमचा धार्मिक दुखावलं गेलेला आहे सगळं. खूप धार्मिक मनस्थिती खूप बेकार झालेली आहे आमच्या माणसांची सगळ्या. त्यामुळे सर्व माणसं जिओ मधून पोर्ट करतायत आयडिया रिटेल मध्ये, बीएसएनएल मध्ये, पण जिओ मध्ये नको म्हणतायत. अरे, माहितीये ना, आमच्या जिओ पोर्ट करण्याने तुला काय घंटा फरक पडणार नाही, परंतु जो वरचा जो बघतोय विधाता ना, जनसामान्यांची प्रतिक्रिया बघून जो वरचा न्याय देणार आहे ना, त्यावेळेस तुझ्या जीवनातच फरक पडेल, कंपनीत नाही. गणपतीच्या 10 दिवसात प्रत्येक चौकात महादेवी तिच्या सोंडेने हार चढवते गणपतीच्या मूर्तीला. आणि आज या ठिकाणी पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडल्यासारखं या ठिकाणी अवकाळा पसरली आहे. त्यामुळे पूर्ण 10 दिवस या ठिकाणी गणपती बसवणारच आहेत का नाही, हेच महत्वाचा मुद्दा आहे. बसवणारच नाहीत असा या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय. कोणत्या माणसाची येऊ शकत नाही एवढी आठवण माधवीची येणार आहे, कारण की महादेवीने जे आपल्या सर्वांवर प्रेम केलेलं आहे ते कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे अंबानीने लवकरात लवकर आमची महादेवी परत आणून द्यावी.